जालन्याच्या भोकरदन शहरातील जालना रोडवर भीषण अपघात झाला आहे। यात 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। याविषयी मिळालेली माहिती अशी की जालनाहून भोकरदनकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका टँकरने पायी चालत असलेल्या 15 वर्षीय मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला। परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्येच सिल्लोडजवळ त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी चालक आणि टँकर ताब्यात घेतले आहे। सदरील घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे। सदरील अपघात दिनांक 12/2/2025 बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शहरातील नवल हॉस्पिटल जवळ जालना रोड भोकरदन येथे घडला आहे। सफान जाहेद खान राहणार डॉक्टर जाकीर हुसेन नगर सिल्लोड असे अपघातात मयत झालेले मुलाचे नाव आहे। तो काही दिवसापूर्वी भोकरदन येथे मामाच्या गावी आजीला भेटण्यासाठी आला होता। काही कामानिमित्त तो जालना रोडने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकरदन येथे जात होता। त्या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणारे टँकरने जोरदार धडक दिली, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। त्याच्यावर सिल्लोड येथील फतेह इस्लाम मस्जिदमध्ये रात्री 10 वाजता नमाजे जनाजा पठण करून जवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आले। त्याचे पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकी, मामा